नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर उन्हाळा सुरू झाला आहे, सरबत तर व्हायलाच पाहिजे. पण या उन्हाळ्यामध्ये असं आपण बडीशोप सरबत करून पाहूयात. त्यासाठी मी काय केलं आहे, अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2-3 काळे मिरे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून घ्यायचे. एकदम त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता इथं आपली पावडर तयार आहे. सर्व जिन्नस एकत्र करून केलेली पावडर इथं तयार आहे. आता काय करायचं, आपल्याला जेवढं गोड हवे त्यानुसार ग्लासमध्ये ही पावडर घालून घ्यायची आहे. आता मी एका ग्लासमध्ये 2 चमचे अशी ही पावडर घातलेली आहे. नंतर त्यामध्ये ताजं रसरशीत असं लिंबू पिळायचे. लिंबू पण आपल्याला किती आंबूसपणा हवा आहे त्यानुसार घालायचे. आणि नंतर त्यामध्ये आईस क्यूब घालायचे. आईस क्यूब पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असले तर घाला, नाही घातले तरी चालेल. फक्त थंड पाणी घालायचे. नंतर मी याच्यामध्ये पाणी घातले. दोन्हीही ग्लास मी मस्त गच्च भरून घेतलेत पाणी घालून. आता यामध्ये आपण सब्जा घालूयात. शरबत म्हटलं की सब्जा तर व्हायलाच पाहिजे, आलाच पाहिजे. आणि अशा पद्धतीचं हे बडीशोप सरबत या उन्हाळ्यात तुम्ही पण करून पहा. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सब्जा त्याच्यामध्ये. आता आपलं इथं बडीशोप सरबत तयार आहे. तर अशा पद्धतीने बडीशोप सरबत तुम्ही पण या उन्हाळ्यात करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.